रोजच्या जेवणामध्ये ना आपण पातळ भाजी बनवत असतो, पण रोज काय पातळ भाजी बनवायची हा सगळ्यांना पडलेला एक प्रश्न असतो. कधी कधी ना तेच कडधान्ये, त्याच पालेभाज्या, तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असतो. असं काहीतरी गावरान पाहिजे नसतं, मराठमोळी पाहिजे नसतं. तर आज आपण ना किती चविष्ट अशी आपण अळूच्या पानांची हाटीव भाजी कशी केली जाते ही रेसिपी बघणार. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे ना मी अळूची पानं घेतलेली. आता ही अळूची पानं मी गावरान पद्धतीची जी आपली गावाकडे अळूची पानं असतात, पूर्वी तीच पानं सगळ्यात जास्त भेटायची. आता दुसरी पानं असतात ती म्हणजे राजस्थानी अळूची पानं, असे दोन प्रकार पडतात. मी ते गावरान अळूची पानं जी असतात ना ती अशी कवळी कवळी आपल्याला घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून पाठीमागचे देठ जे असतात ना ते कट करून घ्यायचे. देठ फेकून द्यायचे नाही, ते सुद्धा आपल्याला भाजीमध्ये त्याचा वापर करायचा आहे. असा रोल बनवून घेतला आणि भाजी आपल्याला चिरून घ्यायची. आता ना इथे मी लय बारीक अशी भाजी चिरून घेतलेली नाही, कारण आपण भाजी शिजवून घेणार आहे. त्यामुळे शिजली की भाजी बारीक होते आणि त्यानंतर सुद्धा आपण भाजी चांगली हटवून घेणार आहे. त्यामुळे ना मी भाजी अशी चिरून घेतलेली आहे. आता भाजी चिरून घेतली की आपल्याला काय करायचं आहे, जे पाठीमागचे देठ मी काढले होते भाजीचे, त्यामध्ये खूप सारे जीवन घटक असतात आणि त्यामुळे भाजीला एक घट्टसरपणा आणि एक वेगळी चवसुद्धा येत असते. तर जसं आपण शेवगा सोलतो ना, शेवगा कट करताना अगदी तसंच हे सोललं जातं. वरची जी स्किन असते ना ती काढून घ्यायची, साल काढून घ्यायची आणि याचे असे तुकडे करून स्वच्छ धुवून आपल्याला भाजीमध्ये शिजायला घालायचे, म्हणजे भाजीमध्येच टाकून द्यायचे. तर हे झालं. दांड्यांचा सुद्धा वापर आपण इथे केलेला आहे. अळूची पानांचं देठ म्हणा, अळूचे कांदे म्हणा, भाजी पानं म्हणा, काहीही वाया जात नाही. प्रत्येकाची एक छान रेसिपी बनत असते. आता अळूच्या पानांची आपण जेव्हा भाजी बनवतो पातळ, तेव्हा त्यामध्ये शेंगदाणे पहिले भिजत घातले होते आणि चण्याची डाळ भिजत घातली होती. साधारणतः 2 तास आपल्याला चण्याची डाळ आणि शेंगदाणे भिजत घालायचे. आता त्यानंतर ना आपल्याला हे दोन्ही एकत्र धुवून घ्यायचे आणि एकत्रच आपल्याला एका वाटीमध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं आणि शिजायला लावायचं. आता भाजी शिजताना त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेतलेले, मीठ घालून घ्यायचं आणि शिजायला लावायची. अगदी 2-4 शिट्ट्यांमध्ये आपली ना भाजी चांगली शिजली जाते. फार फार तर 3 शिट्ट्या खूप झाल्या भाजी आणि शेंगदाणे चण्याची डाळ शिजण्यासाठी. तरीही एखादी एक्स्ट्रा अशी शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची. आता 3-4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून झालेली. आता चमच्याने आपण ही डाळ बारीक करणार नाही किंवा हटत बसणार नाही, तर आपण मिक्सरला हिला जरासा फिरवून घेणार आहे. तो अगोदर आपण भाजीला एक चांगला तडका बनवूया. आता 2-3 पळ्या तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जिरी मोहरी घालायची आहे आणि ठेचलेला लसूण आणि कांदा दोन्हीही एकत्र मी इथे घालून घेतलेलं आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तोही आपल्याला तेलामध्ये घालून चांगला थोडंसं मीठ घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 चमचा मी मीठ घातलेला आहे. चांगलं परतलं की त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता मसाल्यांमध्ये आपल्याला कोणते मसाले घालायचे, तर नेहमीचे जे मसाले वापरतो तसेच मसाले घालायचे. हळद, हिंग घालायचे, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट घालायचं आहे आणि जो खडा मसाला असतो तो मी इथे घालून घेतलेला आहे. भाजी व्यवस्थित आपल्याला मसाला हलवून घ्यायचा. शिजवून घेतलेले डाळ आणि शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा चांगले आपल्याला इथे हलवून घ्यायचे. हलवून घेतलं की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. 1 ग्लासभर पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनटं हे मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपली भाजीसुद्धा इकडे गार झाली होती. मिक्सरला आपण तिला जरासं अशी फिरवून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित तिचा गरगोट तयार होतो. त्यामध्ये 2-4 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचे. आता पोहे खायचे जे चमचे असतात ते तुम्ही इथे 2-4 घालू शकता. या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घेतली की आपल्याला मसाल्यामध्ये ही भाजी घालून द्यायची. अळूच्या पानांची भाजी बनवताना शक्यतो ती जास्त पातळ नसते आणि जास्त घट्ट
घट्टही नसते, तर अशी अगदी आपण वरण बनवतो डाळ तडक्यासारखं, अगदी सेम तशी असते. म्हणजे एकंदरीत अळूच्या पानांची भाजी आणि पालकची भाजी अगदी सेम बनवली जाते, पण खायला दोन्ही भाज्या पौष्टिक आहे, पोषक आहे आणि चवदार आहे. तर अशा पद्धतीने ना आपण अळूच्या पानांची आज पातळ भाजी बनवून घेतलेली आहे. काही ठिकाणी अळूच्या पानांना फतफतसुद्धा म्हटलं जातं. अळूच्या पानांची जेव्हा पातळ भाजी केली जाते तेव्हा त्याला फतफतसुद्धा म्हटलं जातं. आपण पातळ भाजी म्हटलेलो आहे.